एकदम रसगुल्लेसारखा दिसत आहे. हा पदार्थ काही गोड नाही आहे. आपण आज बनवणार आहोत पोटॅटो बॉल. हे सगळ्यांना आवडतात, लहान मुलांना तर खूप आवडतात. एकदा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर आपण रेसिपी बघूया. इथे मी उकडलेले आलू घेतले आहेत. त्याला एकदम बारीक करून घेतला आहे. त्याच्यामध्ये एकही आलूचा तुकडा ठेवू नका, त्यामुळे आपले बॉल चांगले होणार नाहीत. त्याला चांगलं स्मॅश करून घ्या. हे बघा, इथे मी खूप छान स्मॅश केलं आहे, एकदम बारीक. आता याच्यामध्ये आपण पाव वाटी कॉर्न स्टार्च टाकला आहे. 1 चम्मच ओरेगॅनो टाकला आहे. 1 चम्मच इथे चिली फ्लेक्स टाकली आहे. अर्धा चम्मच मी इथे काळं मीठ टाकलं आहे, त्याने अजून चव छान लागणार आहे. बघा, आता इथे थोडंसं आपण चवीनुसार साधं मीठ घालत आहोत. आता याला आपण चांगलं, जसं आपलं पोळ्याचं पीठ भिजवतो तसं एकत्र करून घेऊया. हे बघा, याच्यामध्ये पाणी घालण्याची जरूरत नाही. आपण आलू उकडून घेतले आहे, त्याच्यामुळे हे एकजीव होणार आहे. हे बघा, किती स्मूथ आटा भिजून झाला आहे आपला. हे बघा, किती स्मूथ असं मिश्रण तयार झालं आहे आपलं. त्याचा आपण एक किती छान गोल गोल गोळे तयार करून घेतले आहेत. बघा, हे किती छान झाले आहेत. एकदम स्मूथ असं पीठ तयार झालं आहे आपलं. आता बघा, याला आपण तळून घेऊया. याला एकदम मंद आचेवर तळा, जेणेकरून बाहेरूनच नाही तर मध्येही ते भाजल्या गेले पाहिजेत. ही रेसिपी एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पुन्हा पुन्हाही बनवून खाल आणि जास्त वेळही लागत नाही. आणि मुलांनाही कधी जर टिफिनला द्यायचं असेल तर देऊ शकता टोमॅटो सॉससोबत. खूप छान रेसिपी लागते, नक्की करून बघा. हे बघा, याला असं मंद आचेवर तळून घ्या. याला थोडा कलर चेंज व्हायला लागला की आपण याला काढून घेऊया. हे बघा, हे मंद आचेवर ठेवल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. बघा, आता आपले कलर चेंज व्हायला लागले आहेत. बघा, किती छान कलर आला आहे. बघा, आपले रेडी आहेत पोटॅटो बॉल्स. खूप चटपटीत अप्रतिम रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.